रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्याला बेनिफिट ठरणार आहे आणि जे आर निघणार आहे ते सर्वांसाठी कसे फायदा होणार आहे त्याचा. तर यासाठी आपण सर्वांनी संघटनेसोबत राहून एकजूट दाखवायला पाहिजे. निरंतर एकजूट असली की आपल्याला यश आपल्या पदरात पडतेच. आज 2004 पासून आतापर्यंत हे सर्व आताची जी टीम आहे ती खरंच संघटनेसोबत आहे. हे जुने पदाधिकारी अजूनही तेवढ्याच प्रोत्साहित वातावरणात ते काम करत आहेत. मी पण एका काळामध्ये 2004 पासून मला वाटते 2021च्या अगोदरपर्यंत मी सचिव पदावर होते. पण अधिसेविका आणि संघटनेचं कार्य हे ॲट ए टाईम करू नाही शकत, कारण दोन्ही पदांचा भार खूप जास्त असतो. त्याच्यामुळे मी या संघटनेला थोडा विराम दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की मी ती संघटना सोडलेली आहे किंवा दुसऱ्या संघटनेत जॉईन झालेली आहे, कारण ह्या संघटनेने जे मिळवून दिलेलं आहे ते पदाधिकारी, राज्य लेवलचे पदाधिकारी, आपल्या ज्या संघटनेच्या आई माननीय आठवले मॅडम ज्या आपल्यात नाहीत, पण त्यांनी सुद्धा आपल्याला हे सर्व मिळवून दिलेलं आहे. म्हणून आज आपण सुखासुखी इथे खूप छान काय म्हणतात त्याला जीवन जगत आहोत. अगोदरच्या परिस्थितीत तर खरंच 15 दिवसाची नाईट, 8 दिवसाची नाईट, आपल्याला सेकंड फोर्थ नव्हते, आपल्याला 8 ते 2, 2 ते 8 अशा शिफ्ट ड्युट्या नव्हत्या. मी वर्षा पागोटे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची सार्वजनिक कार्याध्यक्ष आहे. आजचा जो आमचा एक दिवसीय लाक्षणिक संप आहे संपूर्ण परिचारिका सहवर्गाचा आहे. त्याच्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी आहे की जी आता सध्या शासनाने 31/12/2024मध्ये 24-25साठी निवड प्रक्रिया डिक्लेअर केली सामान्य प्रशासनाने आणि 100 दिवसाच्या अवधीमध्ये सगळी पदं तात्काळ भरा अशा सूचना दिल्या. आणि या सूचनामध्ये आमच्या आरोग्य डिपार्टमेंटचे नवीन सेवा प्रवेश नियम काढून जुन्या सेवा प्रवेश नियमाला डावलण्यात आल्या आणि त्यामध्ये आमच्या परिचारिका सहवर्गाच्या सेवा ज्येष्ठतेवरती अन्याय झालेला आहे. शासनाच्या माध्यमातून जे मुलं BSc MSc करत आहे त्यांना या सेवा ज्येष्ठता यादीमधून डावलून नवीन लोकांना घ्यायचं. तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचं जे आरोग्य क्षेत्र आहे इथे क्लिनिकल नॉलेजची फार गरज आहे आणि तुम्ही बाहेरून जेव्हा लोक घेते नॉन अटेंडिंग कॉलेजमधून BSc MSc केलेले लोक घ्याल तर त्यांना क्लिनिकल नॉलेजचं कमी पडेल आणि त्यांनाच जर कमी असलं तर ते समोर येणारे विद्यार्थी काय घडवतील. म्हणून प्रत्येक क्षेत्रात काम करताना आरोग्य क्षेत्रात हे क्लिनिकल नॉलेजची गरज असते आणि म्हणून त्यांना बेसिक लेवलपासून म्हणजे अधिपरिचारिका या पदापासूनच सेवा ज्येष्ठता यादी पकडण्यात यावी आणि हे जे प्रमोशनची यादी आहे ते सेवा ज्येष्ठतानुसार करून BSc MSc यांचे ट्युटर या पदाकरता निश्चित पद्धतीने एक सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं आणि त्यानंतर प्रत्येकच परिसेविका असो, प्रभारी अधिसेविका असो या पदावरती सेवा ज्येष्ठतेचा विचार करून पदं भरण्यात यावी. 100% परिचारिका संपात सहभागी आहे. आमच्या ग्रामीणच्या सुद्धा परिचारिका सहभागी आहे. जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या 400-450 परिचारिका संपात सहभागी आहे. केवळ रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून काही ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल परिचारिका आहे, NRHMच्या परिचारिका आहे त्या रुग्णालयात आहे आणि जर काशी इमर्जन्सी सर्व्हिस आले तर आम्ही सुद्धा तत्पर आहोत. केवळ आम्ही शासनाला आजचा काम बंद आंदोलन संप म्हणून दाखवू, परंतु आम्ही सेवा देऊ अशा वेळी जर आले तर.